थांब जरा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा आमच्या घराची शिफ्टिंग चालू आहे. इकडचा बेड काढला, इकडचं सगळं काढलं आणि सगळं अशा पिशव्या काढल्यात ना. हे आमच्या दसम काकांना पेमेंट केलं. तर या पोराला वाटतंय काय माहितीये का की आम्ही गावाला चाललोय, असं झालंय. हे सगळं पिशव्या वगैरे काढल्यात आणि त्याच्यात मेन मग जे काय आलं, मी त्याचा ना पट्टा काढला. ते त्याची पट्ट्याची पिशवी सापडली, म्हणजे त्याची जे त्याचं सामान होतं ना ते सगळं सापडलं त्याचं. तर मित्रांनो, याला काय वाटतंय की आम्ही गावात जरा गावी जाताना आपण नेहमी आम्ही अशा पिशव्या वगैरे काढतो ना, आणि त्याचा पट्टा सापडला ना, तर पट्टा तो बघितला मला तो चल मागं लागले. हा बघा, ते बघा, हे बघा, हे सगळं असं सामान वाहत आहे आता. आणि हा बघा, अरे गावी कोण जाणार आहे? कोण जाणार आहे गावाला? कोण जाणार आहे का गावाला? कोण जाणार? हेच झालंय. ते सामान आपलं इकडून घेऊन या घरात न्यायचंय. फक्त येडा झालाय. या जा सामान आण, जा तुझं सामान कुठे बघ, जा जा ना, जा तुझं घे जा. कानच फोडून ये इकडे. तुझा पट्टा कुठे दाखव. चल ये पट्टा कुठे दाखव. हा ये दाखव. कुठे आहे तुझा पट्टा? कुठे ठेवलाय? कुठं पट्टा आहे? पट्टा कुठे ठेवला? पट्टा इथे ठेवला ना. कुठं? हा कुठे आहे? हा घे तो पट्टा घे. कुठे आहे? हा आहे तुझा पट्टा. हा काय हे तुझं सामान घेतलं तोंडा घेऊन चालला. जा. अरे गावाला जायचंय तुला. गावाला जायचंय. पट्टा घेऊन कुठे जायचं? बाजू का? त्याचे बॉल बिल भेटलेत ना. हे बघा, बॉल बिल मित्रांनो भेटलेत त्याचे. हे बघा टायगरचे. हे बघ बाबली. मिक्सर का? चप्पल बाहर निकल के निकालो. 1 2 3 बॉल घेऊन गावाला जायचंय तुला गावाला. चल आता नाही घ्यायचं, ठेवायचं. काढू नको. अरे मार खाणार. हा पट्टा घेऊन कुठे जायचंय? गावाला. या पिशव्या ना आणून ठेवल्या तिथं. सगळ्या घरभर सगळा पसार आहे. आणि सगळं पिशव्या बघून ह्या पोराला असं वाटतंय चाललो गावाला. नुसतं माझ्या मागे चल. मला म्हणतो घेऊन चला, मला गावाला घेऊन चल. कुठे जायचंय? आणि हे बघा टायगरसाठी ना, हे बघा इकडे टायगरला बांधायला एक वेल्डिंग मारून घेतले मी इथं आता. हे बघा, म्हणजे इथं मजबूत आता टायगरची रशी बांधणार. कारण हल्लय मोकळा सोडतो याला ना, याला मोकळं सोडायचं नाही. बघतो बघ कसा बघतोय बघ. आता बांधून ठेवणार तुला असं. बांधणार. इथं बसायचं. जागच्या जागेवर बस. ही तुझी जागा आहे ना. तुला हे आवडले ना जागा? ही आवडली ना? हा मग इथं बस तिथं. पिशवी बघितली जशी पोराने त्याची स्वतःची, कसा आवडा खुश झालाय ना. हा त्याला वाटते खूप दिवसांनी त्याची पिशवी भेटली ना. म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे 4 महिने झाली त्याला ते स्वतःच सामान काही भेटतच नव्हतं, काहीच नाही. अचानक हे सगळं काढलंय ना, असा येणार दिवाणा झालाय. त्याला वाटतं हे सगळं सामान घेऊन चला गावाला. चालली गावाला, मला इथंच सोडून, याला इथंच सोडणार आता. तर मग तिथंच जाऊन उभं राहिलंय. तुला कुठे जायचंय? गावाला जायचंय. मग चला जाऊया. महंगा क्या हुआ? महंगा कौन सा? मिक्सर का? अरे तो लगा निकाल ना. मैं कल लिया मिक्सर. तर मित्रांनो, हे बघा मी काल ना हा मिक्सर घेतला बरं का. हा बघा, हा याच्यामध्ये ना, हे देख ना महंगा. हे बघा, हे ना, हे देखो, हे लॉक करेगी ना. तर हे बघा, हे सिस्टम आहे ना कशी आहे. हे लॉक खोलल्याशिवाय ना मिक्सर चालू होत नाही. तर मी दाखवेल तुम्हाला इन्स्ट्रक्शन नंतर. डेमो दाखवेल. मी काल माझ्या इथं ना ते आलेले घेऊन, मी ऑनलाईनच मागवलेलं, म्हणजे जरा बघितलेलं एक व्हिडिओ. आणि अतिशय चांगला मिक्सर आहे खरंच. मी कोणाचा त्यांचं आता प्रमोशन नाही करत, पण मला तरी छान वाटतं. कारण सगळं ऑल इन वन आहे त्यामध्ये. ज्यूस होतंय, पीठ मिक्स मळून होतंय. 1 मिनिटात त्यांनी मला सगळं करून सुद्धा दाखवलं.
सगळं स्लाईस होतात, कांदा कापून होतो, कांद्याचे स्लाइसेस होतात, सगळं बटाटा टोमॅटो सगळं खोबरं किसून होते, पुरण वाटून होते, जे काही म्हणाल सगळं होते, काही असं होत नाही असं नाही. तर मी आता मला सोपं झालं. मला कांदा चिरा बिरायचा खूप त्रास होता, तो माझा त्रास कमी झाला. आणि इथं बघा मी गॅस वगैरे आणलेला आहे, सगळी भांडी लावलीत, गॅस आणलाय. आणि गॅस आणल्या पहिले टायगरची कलेजी शिजवली त्याच्यावरती, दुसरं काही शिजवलेलं नाही, अजून जेवण काही बनवलं नाही. आणि ओव्हन वगैरे सगळं झालं आहे आणून. परी इथं टायगरचंच जेवण आहे हे, आम्ही काही बाहेरूनच आणून खाल्लं आहे, अजून काही बनवलेलं नाही आहे. तर बरेच जण म्हणतात पूजा घाला, वास्तुशांती घाला, असं तसं. आत्तापर्यंत आम्ही तसं प्रकार काही केलेला नाही आहे, कारण आम्ही घरभरणी एकदाच घालणार आहोत. पण तोपर्यंत आता सध्या तर थोडंफार तर बनवावं लागणार, तर बनवू. आता तसं काय नाही, असं कुठं हे चार्जिंग बघ एवढीशी आणि डायरेक्ट व्हिडिओ डायरेक्ट. आणि हा पोरगा बघा येडाच झालाय, कुठं गावाला येडा झालाय. अरे गावी कोण चाललंय गावी? पागल झालंस तू, वेडा होत चाललायस तू. हा तू वेडा झालायस का? सांग ना. मित्रांनो हे बघा मी जेवण बनवलंय आज तर टायगरला, त्याचं जेवण बनवलं. टायगर इथंच बसलंय आणि आमचे अंथरुण इथंच, जेवण इथं, भांडी वगैरे घासली, सगळा पसारा आहे अजून जसं तसा थोडा. इथं माझा पोरगा आता बसलाय, आंघोळ घातली त्याला चांगली, आज चांगला सुखारीच बसलाय मस्त. त्यांनी जागा इथं निवडली टायगरनी. हे बघा अजून इथं पण सगळा पसारा तसंच आहे. हा सामान आहे आपलं लाईटीचं, प्लंबिंगचं, काय अजून ते पण लावायचं आहे. तर हे वरच्या लाईटी वगैरे आणलेल्या आहेत टेरेसवरच्या, त्या पण लावायच्यात. बेडरूममध्ये पण काम बाकी आहे थोडंसं. बेडरूममध्ये काम नाही आहे, म्हणजे हे आहे लाईटी वगैरे, हे बेड लावायचं आहे. वॉशिंग मशीन पण आणून ठेवले. बाथरूममध्ये थोडंसं काम बाकी आहे, म्हणजे कसं हे लावायचं आपल्याला टॉवेलसाठी हँगर वगैरे लावायचे. आणि हा माझा पोरगा इथं बसला आहे, तर इथं चार्जिंग पॉईंट काढला, तर त्याच्यासाठी इथं स्टँड लावलं आहे कोणा. इथं बघा पसारा. तर आता तिकडची सगळी म्हणजे सगळं सामान शिफ्ट केलं, त्यामुळे इकडे सगळं आता आणलं आहे. अजून इथं टी व्ही वगैरे लावायची, पंखा लावला आहे, जुनाच लावला आहे. टी व्ही पण लावायची पडली, तिथेच पडली टी व्ही. तसं पसारा सगळा आहे आमचा. सर्वांनी गाद्या आपापल्या घेऊन आलेत आणि इकडं आता आहे झोपणार आहे. तर माझ्या बाबल्याला आज जरा बरं वाटते. माझे आंघोळ व्हायचे अवतार बघा दिवसभरात. माझं सगळं साफसफाई यामध्ये सगळं दिवस गेला आहे. दिवसभर सगळी साफसफाई यामध्येच अख्खा दिवस गेला आहे. खाऊ नाही आहे सगळं, एक गोष्ट कुठं वस्तू निवडून लावायच्यात सगळ्या. भरपूर असं सामान आहे माझं. तर अर्धं सामान शिफ्ट केलं तिकडे माळ्यावरती, आणि थोडं आहे अजून बाहेर त्या रूममध्ये पण आहेत कपडे आहेत. तर कपड्यांना कपाटं मला अजून लावायचीत असं. तर पोरगा माझा आज खुश आहे जरा, कारण त्याला त्याची जागा जशीच्या तशी प्लेन मिळाले. आणि लादीवरती त्याला झोपायची सवय होती ना, तिकडे कोब्यामुळे गार वाटायचं, झोपायचं आमच्या नादाला लागून. पण इकडे काय अंगाखाली आता घ्यायला मागत नाही. आता झोपलाय असा, सारखा बाहेर जातोय. बाहेर सारखं सिमेंटचं काम चालू आहे ना अजून. टेरेसवरचं अजून आपलं काम झालेलं नाही आहे. लाद्या झाल्यात लावून, उद्या त्याच्यात कटिंग लावतील साईडच्या, ते बाकी आहेत. आणि त्यानंतर मग आपली शिडी आहे ना, तर शिडीला टप्पे लावायचेत, वरती लाद्या लावायच्यात. बाहेर तिकडे ना कार्यक्रम आहे काहीतरी, त्यामुळे बँजो वगैरे लावलेला आहे तिथे, त्याच्यामुळे आवाज थोडासा तुम्हाला कमी येईल. आणि इकडे बघा पाण्याचं, इथं मला इथे पाण्याचं एक मटकं आणायचं आहे. बघू आता मटकं किंवा टाकी माझी आहे ती लावेल काहीतरी. लाद्या जेवढं पुसते ना तेवढं खाली नुसतं सिमेंटचं सारखं पाय माझे लागत आहेत. अजून माझी आंघोळ बाकी आहे, आंघोळ करायची मला. वाजलेत किती काय माहिती, घड्याळ पण नाही आहे इकडं. सारखं त्या घरात मला जाऊन बघायला लागते. माझा मोबाईल पण कुठे काय माहिती कुठल्या कोपऱ्यात पडला आहे तो. कोणाचं आज मला कमेंट पण वाचायला वेळ नाही, आणि कोणाला काय म्हणजे हे पण नाही, कारण सकाळपासून अशीच अवतार माझा, असाच अवतार आहे.
असं झालं आहे. तर शिफ्टिंगमध्ये मला अजून किती दिवस जात आहेत काय नाही. तर चला आता बाबल्याला जेवण द्यायचं आहे. बाबल्याचं जेवण बनवलं आहे आणि आम्ही पण इथंच बनवलं आहे. आता काय करणार, तिकडून इकडं आलो. 4 महिने कसे काढले ते आम्हालाच माहिती. कारण आता तर बरेच जण आता मला म्हणतील की तुम्ही पूजा का नाही घातली, नंतर यायचं असं तसं. तर या गोष्टी मी जास्त मानत नाही. पूजा तर घालणारच आहे पण थोड्या वेळाने, कारण सगळं घर आता एकदम मला सगळं जागच्या जागी जशा तशा वस्तू लावायच्यात आणि अजून सुंदरतेने नटवायचं आहे ते घर. त्यामुळे कसं आहे, पूजा वगैरे नंतर करेल तर सगळ्या पहिले वस्तू लागू दे. तोपर्यंत खाणार काय, मग आता काय रोज रोज तर विकत आणून खाऊ शकत नाही. 2 दिवस केलं जसं हे कामामुळे वेळ नव्हता मिळत मला. 12 वाजायचे रात्रीचे, काल तर 1 वाजला. भरपूर असा हा फ्रीज पूर्ण घासून पुसून सगळ्या भांडी काढून मिळून मग तो क्लीन केला असं आहे. आणि इथं पण धूळ वगैरे अजून सारखी उडतेच, कारण मिस्त्री एक कामाला आहे अजून वरती राजस्थानी, तो काम करतोय. म्हणून काय झालं आहे, काम बाकी आहे अजून. पण आता आम्हाला खाली जसे रूम रिकामे म्हणजे बनवून झाले तसे आम्ही लगेच शिफ्टिंग चालू केले. म्हटलं अजून किती दिवस थांबायचं, कारण सगळं बाहेर पसारा माझा पडलेला, उघड्यावरच होते सामान माझे सगळे. त्यामुळे काय झालं, बरेच असे नुकसान झाले सामानांची. वायरी बिरी सगळ्या कुरताडलेल्या आहेत. इलेक्ट्रिशियन सामान होतं ते ऋषींनी. म्हणून मला अजून किती दिवस ठेवायचं, पूजा वगैरे करूच, त्याला काही हे नाही. म्हणून आता आज केलं मी जेवण. म्हटलं आता जेवण बनवू दे, 2 दिवस नाही बनवलं नव्हतं. अशा गडबडीमध्ये लगेच पूजा घालायची असं नाही, तर मला राहायला जागा नव्हती. ते होतं पण तिथे पण बऱ्याच आता घुशी वगैरे जास्तच यायला लागलेल्या, प्रमाण वाढलेलं घुशींचं सुद्धा. आणि आम्ही कंटाळलेलो पहिली गोष्ट, कारण एवढी धूळ झालेली. तिथं तरी किती साफसफाई काय करू मी, काय सगळं एकदम कोंबल्यागत होतं सगळं. तर असू द्या, काय नाही एवढं. तर ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यालाच माहिती. असं झालं आहे. तर चला मित्रांनो, आता जेवायचं आहे. पहिली गोष्ट मला आंघोळ करायची आहे. अजून आंघोळ झाल्याच्या नंतर मग जेवण करेल. तोपर्यंत टायगरला माझं जेवण देते. तर माझा बाबल्या मस्त निवांत झोपला असं आहे बघा घरामध्ये, आहे ना. बाबल्याला चांगली झोप लागली. त्याला मगाशी असं वाटत होतं की ही चालली कुठे, कारण एवढे सगळ्या पिशव्या वगैरे काढल्या ना आम्ही. तर त्याला असं वाटलं की चालली गावाला चालली. तो पळत तुसता माझ्या मागं पुढे चल जातोय तिकडे मैदानाच्या कोपऱ्यात, चल अरे कुठे जाऊ म्हटलं, तो चल म्हणतोय. पट्टा बिट्टा सगळा तोंडात घेऊन मगाशी तुम्ही बघितलंच, अशी त्याची नाटकं चाललेली. मग जसे ते सामान सगळे एकत लावले ना आम्ही, तेव्हा तसे कुठं शांत बसले. त्याला वाटलं हे कुठं जात नाहीत म्हणून, जेवढी अक्कल आहे त्याला. आणि त्याचे एक सबस्क्रायबरसुद्धा भेटायला आलेले आज. तर मी त्यांचा काय व्हिडिओ काढला नाही, कारण सकाळी मी भांडी घासत होती आणि त्यामध्येच ते आले बिचारे. पाणी वगैरे दिलं त्यांना. ते म्हणले की नाही मी आज काही करून शोधणार. आलेली चेंबूरवरून आलेले ते दादा एक. तर त्यांनी बरोबर शोधत आले. त्यांना लोकेशन इथं आल्यावरती मैदान वगैरे आल्यावर समजतं आहे, टायगरचे व्हिडिओ पाहतात ना, त्यामुळे त्यांना बरोबर समजलं असं. टायगरच्या प्रेमापोटी येतात सगळेजण भेटायला टायगरला. टायगरचा अवतारही एवढा बेकार झालेला होता की त्यांनीच बघितलं. ते बोलले बरोबर आहे, खरंच तुमच्या इथं खूप म्हणजे खूपच गडबड चालू आहे. बसले ते 5-10 मिनटं आणि नंतर मग गेले निघून. म्हणले येईल पुन्हा कधीतरी असं. त्यांचं नावही माझ्या आता लक्षात नाही, मी विचारलेलं पण माझ्या आता लक्षात नाही आहे. तर मित्रांनो चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. अजून बरीच अशी कामं आहेत, पण माझ्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहता असता मला माहिती आहे. त्यामुळे कसं वेळात वेळ काढून काहीतरी आपलं थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवते मी. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत